नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सर्वात अगोदर माझ्या सर्व मैत्रिणींना उद्याच्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता उद्याच्या उपवासासाठी मी तुम्हाला मस्त असे लाडू दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे 1/3 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो लालसर रंगावर मी ते भाजून घेतलेला आणि याची आपल्याला मिक्सरला पूड बनवून घ्यायची आहे। आता याच पॅनमध्ये मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आणि हे शेंगदाणेही आपल्याला लालसर रंगावर मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि याचाही आपल्याला कूट बनवून घ्यायचा आहे। तुम्ही सालीसकटही याचा कूट करू शकतात किंवा मग तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही त्याची साल काढून मगही याचा कूट बनवून घेऊ शकतात। आता हे शेंगदाणे इथे भाजून तयार आहेत, त्याचा आपण कूट बनवून घेऊयात। इथे मी अर्धा कप सुकं खोबरं घेतलेले आहे, ते आपल्याला चांगलं लालसर रंगावर 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला आपण जो साबुदाणा वाटून घेतलेला आहे तो 5 मिनिटांसाठी चांगला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। हे जे लाडू आहेत ते चवीला खूप छान लागतात आणि बनतातही खूप झटपट। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका। तर लालसर रंगावर इथे साबुदाणा भाजून तयार आहे, तो आपण या शेंगदाण्याच्या कूटामध्ये मिक्स करून घेऊया। यातच मी आता जे सुकं खोबरं मिक्सरला वाटून घेतलेले तेही टाकून घेणार आहे आणि हे संपूर्ण जिन्नस आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे, कारण मिश्रण खूप गरम आहे। तर ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाऊण ते 1 कपच्या दरम्यान यात गूळ टाकू शकतात। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही यात गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 कप गूळ यात पुरेसा होतो। आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने या संपूर्ण मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपल्याला यात तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपले जे लाडू आहेत ते आपल्याला बांधून घ्यायचे। झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, तर तुम्हाला ही नक्की ट्राय करायची आहे आणि मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका की तुमचे लाडू कसे बनले। बघा, छान असे गोल गरगरीत आपले हे उपवासाचे लाडू इथे बनवून तयार आहेत। संपूर्ण लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत। टेक्स्चर बघा लाडूंचं किती सुंदर आलेलं आहे। आपण ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।